नेहमीप्रमाणे इन्फो इन मराठीवर आपलं स्वागत आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट ग्रामीण आणि निमशहरी महाराष्ट्राच्या जीवनवाहिनीशी जोडलेला आहे. नक्कीच. आणि जे प्रेक्षक आज नव्याने आपल्या चॅनलशी जोडले गेले आहेत त्यांच्या माहितीसाठी सांगते, इन्फो इन मराठी हे चॅनल महाराष्ट्रातील कायदे, जमिनीचे वाद, महसूल महसूल, शेती आणि शासनाचे नवनवीन निर्णय, ज्याला आपण GR म्हणतो, यावर अगदी साधी, सोपी आणि खात्रीशीर माहिती देत असतं. अगदी बरोबर. तर आजचा आपला विषय आहे मुख्यमंत्री बळीराजा शेत किंवा पाणंद रस्ते योजना. आता बघायला गेलं तर शेतातून काढलेला माल, मग तो ऊस असो, कापूस असो किंवा नाशवंत भाजीपाला, तो वेळेवर बाजारात नाही पोचला तर शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान होतं हे आपण जाणतोच. खरंय, पावसाळ्यात तर अनेक गावांचा संपर्कच तुटतो, शेतात जायलाही रस्ता उरत नाही. बरोबर. आणि याच समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाने ही योजना आणली होती. पण अंमलबजावणी करताना काही ना काही त्रुटी राहून जातात. म्हणून शासनाने नुकतंच एक अत्यंत महत्त्वाचं शुद्धीपत्रक काढलंय. होय, शेतमालाला योग्य भाव मिळवण्यासाठी 12माही रस्ते असणं ही काळाची गरज आहे. या योजनेअंतर्गत 14 डिसेंबर 2025 रोजी मूळ निर्णय आला होता. पण प्रत्यक्ष जमिनीवर काम करताना अधिकाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना ज्या व्यावहारिक अडचणी येत होत्या त्यावर चर्चा करण्यासाठी 2 जानेवारी 2026 रोजी नागपूरला एक मोठी कार्यशाळा पार पडली. अच्छा, म्हणजे तिथे थेट फीडबॅक घेतला गेला. अगदी. तिथे आलेल्या लोकप्रतिनिधींच्या आणि अधिकाऱ्यांच्या सूचनांनंतर शासनाने 18 फेब्रुवारी 2026 रोजी हे नवीन शुद्धीपत्रक, ज्याला आपण इंग्रजीत कॉरिजेंडम म्हणतो, ते काढलं आहे. या नव्या बदलांमुळे प्रशासकीय प्रक्रियेतली गुंतागुंत नक्कीच कमी होईल. म्हणजे यात पारदर्शकता आणि थेट शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यावर खूप जास्त भर दिलाय. हो, तोच तर या नव्या GRचा गाभा आहे. आजच्या या चर्चेत आपण हेच समजून घेणार आहोत की या नव्या नियमांमुळे सामान्य शेतकऱ्यांचा काय फायदा होणार आहे, जमिनीचं अधिग्रहण कसं होणार आणि रस्त्यांच्या कामात पारदर्शकता कशी येणार. नक्कीच. आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे टप्प्याटप्प्याने देऊया. तर सुरुवात करण्यापूर्वी माझ्या मनात एक व्यावहारिक प्रश्न आहे. हो. आजकाल शहरे खूप वेगाने वाढत आहेत. त्यामुळे शहरालगतची जी गावं आहेत तिथे शेती आहे, पण रस्त्यांची अवस्था बिकट आहे. अशा निमशहरी भागातील रस्त्यांसाठी पूर्वी फक्त ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद काम करायची. पण आता यात काही बदल झालाय का? हा खूप महत्वाचा बदल शासनाने यावेळी केलाय. आपण पाहतोय की पुणे, मुंबई, नागपूर यांसारख्या शहरांचा विस्तार वेगाने होतोय. पूर्वी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग किंवा वन विभागाची जमीन असेल तिथे वन विभाग ही कामं बघत होते. बरोबर. पण आता शहरालगतच्या प्राधिकरणांचाही यात अधिकृतपणे समावेश करण्यात आलाय. म्हणजे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, ज्याला आपण NMRDA म्हणतो, तसंच MMRDA, PMRDA, सिडको आणि नागरी क्षेत्रातील इतर प्राधिकरणांनाही आता अधिकार दिले आहेत. अच्छा, म्हणजे समजा पुण्याच्या सीमेवर एखादं गाव आहे जे PMRDAच्या हद्दीत येतं. तिथे जर शेतकऱ्यांना पाणंद रस्ता हवा असेल तर त्यांना आता जिल्हा परिषदेकडे चक्रा मारण्याची गरज नाही. PMRDA स्वतःच्या निधीतून तिथे शेतरस्ता बांधू शकतं. अगदी तसंच. जर एखादं गाव या प्राधिकरणांच्या हद्दीत येत असेल तर ते प्राधिकरण स्वतःहून त्यांच्या निधीतून तिथे रस्ते तयार करू शकतं. म्हणजे लालफितीचा कारभार थोडा कमी होईल. हो, फक्त यासाठी त्यांना विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीकडून मान्यता घ्यावी लागेल आणि जिल्हास्तरीय समितीने निश्चित केलेले दर वापरून निविदा प्रक्रिया राबवावी लागेल. या मोठ्या प्राधिकरणांकडे निधी आणि तांत्रिक यंत्रणा आधीपासूनच मुबलक असते. त्यामुळे शहरालगतच्या शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे रस्ते जलद गतीने मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. हे ऐकायला खूप चांगलं वाटतंय. पण जेव्हा कोणत्याही रस्त्याचा विषय निघतो तेव्हा सर्वात मोठी आणि कळीची अडचण येते ती जागेची. हो, भूसंपादन. बरोबर. शासनाकडून आपली जमीन सक्तीने काढून घेतली जाईल ही भीती शेतकरी वर्गाच्या मनात नेहमीच असते. अनेकदा 2 शेजाऱ्यांमध्ये बांधावरून वाद असतात. अशा परिस्थितीत या नवीन नियमांत भूसंपादनाबद्दल नेमकी काय तरतूद आहे? मी स्पष्ट करते. या शासन निर्णयात शासनाने एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे आणि ठळक शब्दात नमूद केली आहे, ती म्हणजे ही योजना राबवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं सक्तीचं भूसंपादन करण्यात येणार नाही. म्हणजे शासनाला कोणाचीही जमीन जबरदस्तीने घ्यायची नाहीये? अजिबात नाही. जर रस्ता बनवायचा असेल तर तो पूर्णपणे शेतकऱ्यांच्या संमतीनेच बनेल.
पण मग ही संमती म्हणजे केवळ तोंडी किंवा आपापसातील समजुतीने होणार नाही ना. जर एखाद्या शेतकऱ्याने किंवा गटाने रस्ता बनवण्यासाठी जमीन देण्याची तयारी दर्शवली तर त्याची कायदेशीर प्रक्रिया काय असणार? नाही, तोंडी संमतीचा प्रश्नच येत नाही. जे शेतकरी स्वतःहून त्यांची जमीन पाणंद रस्त्याकरिता देण्यास तयार असतील त्यांना ती जमीन शासनाला कायदेशीररित्या हस्तांतरित करावी लागेल. अच्छा, त्यासाठी काही कागदपत्र? हो, यासाठी नोंदणीकृत दानपत्र, ज्याला आपण गिफ्ट डीड म्हणतो, किंवा बक्षीसपत्र, हक्क सोडपत्र करून देणं अनिवार्य राहील. आणि यातला एक अत्यंत महत्त्वाचा प्रशासकीय बदल शासनाने केलाय. कोणता बदल? पूर्वी शेतकऱ्यांना प्रश्न पडायचा की हे दानपत्र लिहून कोणाच्या नावाने द्यायचं. आता शासनाच्या वतीने संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांना हे नोंदणीकृत अभिलेख लिहून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आला आहे. त्यामुळे कागदोपत्री सर्व व्यवहार अत्यंत पारदर्शक राहील. पण इथे एक गोष्ट नागरिक आणि शेतकरी वर्गाने अत्यंत स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे. एकदा का संमतीने जमीन दिली आणि सातबाऱ्यावर नोंद झाली की ती जमीन सार्वजनिक वापरासाठी समर्पित होते. होय. उद्या जाऊन जर कोणाचं मत बदललं किंवा वाद झाला तर ती जमीन परत मिळवता येणार नाही. हा अत्यंत अचूक आणि महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात. म्हणूनच हा निर्णय घेताना शेतकऱ्यांनी पूर्ण विचार करणं आवश्यक आहे. अनेकदा रस्ता सुरू झाल्यावर काही लोकांचं मत बदलतं किंवा त्यांना वाटतं की आपली जास्त जागा गेली. असं बऱ्याचदा होतं. पण एकदा कायदेशीर हस्तांतरण झालं की त्यावर शासनाचा किंवा सार्वजनिक वापराचा अधिकार प्रस्थापित होतो. त्यामुळे जमीन देण्यापूर्वीच हद्दी आणि खुणा निश्चित करून सर्वांच्या संमतीनेच हे पाऊल उचलणं गरजेचं आहे. नक्कीच. आता जमीन मिळाली की पुढचा टप्पा येतो तो कंत्राटदाराचा. इथेच खरा भ्रष्टाचाराचा किंवा वशिलेबाजीचा आरोप वारंवार होतो. एकाच व्यक्तीला त्याच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांमार्फत कामं मिळतात अशा तक्रारी आपण नेहमी ऐकतो. हो, या तक्रारी जुन्याच आहेत. यावर काय उपाययोजना आहेत? या नवीन नियमात क्लस्टर नावाची काही संकल्पना आणली आहे. ती नेमकी काय आहे? या नव्या GR मध्ये कंत्राटदार निवडीच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी क्लस्टर आणि लॉटरी या 2 पद्धतींचा वापर केला आहे. सर्वप्रथम रस्त्यांच्या कामांचे जास्तीत जास्त 25 किलोमीटरचे क्लस्टर तयार केले जातील. अच्छा, म्हणजे क्लस्टर सोप्या भाषेत सांगायचं तर तुकड्या तुकड्यात काम न काढता आजूबाजूच्या गावांचे किंवा रस्त्यांचे मिळून एक मोठं पॅकेज तयार करणं. बरोबर. कारण 1-2 किलोमीटरचे छोटे रस्ते बांधण्यात मोठ्या आणि चांगल्या मशिनरी असलेल्या कंत्राटदारांना रस नसतो. पण जर 20-25 किलोमीटरचं सलग काम एकाच पॅकेजमध्ये असेल तर चांगले ठेकेदार तिथे येतील. अगदी बरोबर विश्लेषण केलेत तुम्ही. आता प्रश्न येतो की हे मोठं काम द्यायचं कोणाला? इथे शासनाने लॉटरी पद्धतीचा अवलंब करण्याचं ठरवलं आहे. लॉटरी म्हणजे चिठ्ठी टाकून? हो, एक प्रकारे तसंच. उपविभागीय अधिकारी आणि संबंधित कार्यान्वयीन यंत्रणा कोणालाही परस्पर काम देऊ शकत नाहीत. यासाठी जिल्हास्तरीय समिती आधीच कंत्राटदारांचे आणि यंत्रमालकांचे एक पात्र पॅनल तयार करेल. या पात्र पॅनलमधून विधानसभा क्षेत्रस्तरीय समिती लॉटरी पद्धतीने कंत्राटदाराची निवड करेल. लॉटरी पद्धत आल्यामुळे मानवी हस्तक्षेप आणि वशिलेबाजी पूर्णपणे संपुष्टात येईल. लॉटरी पद्धत आणल्यामुळे संगणकीय प्रणालीद्वारे किंवा चिठ्ठीद्वारे जो निवडला जाईल त्याला काम मिळेल. पण यात एक व्यावहारिक अडचण अशी असू शकते की लॉटरीने ज्या कंत्राटदाराची निवड झाली त्याच्याकडे जर रस्ते बनवण्यासाठी आवश्यक असणारे रोलर, JCB किंवा इतर स्वतःची मशिनरी नसेल तर काय? काम तर रखडणार ना. त्यावरही शासनाने विचार केला आहे. कंत्राटदाराकडे स्वतःची मशिनरी असावी किंवा त्याने ती जॉईंट व्हेंचरद्वारे किंवा भाडेतत्वावर घेतलेली असावी असा नियम आहे. आणि याचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हास्तरीय समितीला दिला आहे. म्हणजे तांत्रिक क्षमता असेल तरच त्याला ते काम करता येईल. अच्छा, म्हणजे काम कोणाला द्यायचं हे ठरलं. पण या रस्त्यांचा दर्जा कसा राखायचा हा मोठा प्रश्न आहे. आपण अनेकदा पाहतो की रस्ते तयार होतात आणि पहिल्याच पावसात तिथे खड्डे पडतात किंवा मुरूम वाहून जातो. खरंय, दर्जा हा नेहमीच चिंतेचा विषय राहिलाय. गुणवत्ता नियंत्रणासाठी या नव्या GR मध्ये काय कडक उपाययोजना आहेत? रस्त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी शासनाने 2 अतिशय कडक नियम या शुद्धीपत्रकात घातले आहेत. पहिला नियम म्हणजे खडी आणि मुरूम यांची दबावी, ज्याला आपण तांत्रिक भाषेत कॉम्पॅक्शन म्हणतो, ती योग्य प्रकारे झाली आहे की नाही हे तपासणं अनिवार्य केलंय. म्हणजे रोलर फिरवून रस्ता किती घट्ट केला आहे हे यात पाहिलं जातं. हो. आणि दुसरं, नुसतं वरवर पाहून चालणार नाही, तर रस्त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी आता कोर कटिंग करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. कोर कटिंग
म्हणजे तयार झालेल्या रस्त्याला एका विशिष्ट यंत्राने ड्रिल करून त्यातून एक दंडगोलाकार तुकडा बाहेर काढणे. बरोबर. हा तुकडा प्रयोगशाळेत जातो आणि तिथे रस्त्यात वापरलेली खडी, मुरूम आणि त्यांची दाटी किती मजबूत आहे हे अचूक समजतं. होय. जर ठेकेदाराने काम हलक्या दर्जाचं केलं असेल, खडी कमी वापरली असेल किंवा मुरुमात नुसतीच माती मिसळली असेल, तर ते या कोर कटिंगमध्ये लगेच उघडकीस येतं. हे खूपच कडक पाऊल आहे. आणि अजून एक गोष्ट, या तपासणीची जबाबदारी केवळ कनिष्ठ अधिकाऱ्यांवर नाहीये, तर थेट संबंधित जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता यांच्यावर टाकलीय. त्यांनी स्वतः या रस्त्यांची गुणवत्ता तपासणं आता अनिवार्य असणार आहे. म्हणजे थेट उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना स्वतः जागेवर जाऊन लक्ष घालावं लागेल. हे पाहता ठेकेदारांच्या मनमानीला चांगला चाप बसेल असं दिसतंय. नक्कीच. पण मला वाटतं या शुद्धीपत्रकातला सर्वात मोठा आणि क्रांतिकारक निर्णय हा बिलांच्या पेमेंट संदर्भात आहे. कंत्राटदाराला पैसे देताना थेट स्थानिक शेतकऱ्यांचा सहभाग यात आणलाय, जो अतिशय महत्त्वाचा बदल आहे. हा या योजनेचा आत्मा आहे असं म्हणता येईल. काम झाल्यावर तांत्रिक यंत्रणेने बिले प्रमाणित केल्यावर ते अदा करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना आहेत. पण कंत्राटदाराला एकदम पैसे दिले जाणार नाहीत. मग कसे दिले जातील? बिलाचे 2 टप्पे केले आहेत. पहिला टप्पा 80% रकमेचा आणि दुसरा टप्पा उरलेल्या 20% रकमेचा. आणि इथेच खरी मेख आहे. कंत्राटदाराला जर 80% इतकी मोठी रक्कम काढायची असेल तर केवळ अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र चालणार नाही. बरोबर. त्या प्रमाणपत्रासोबतच ज्या ठिकाणी रस्ता तयार झालाय त्या रस्त्यालगत असणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांचं प्रमाणपत्र जोडणं आता बंधनकारक केलंय. हा निर्णय प्रशासकीय कामकाजाची दिशा बदलणारा आहे. जोपर्यंत स्थानिक शेतकरी लेखी स्वरूपात सांगत नाहीत की रस्त्याचं काम समाधानकारक झालंय, तोपर्यंत ठेकेदाराला त्याचे 80% पैसे मिळणारच नाहीत. क्या बात आहे. हा थेट सामान्य माणसाला विकास कामांच्या तपासणी प्रक्रियेत सामावून घेण्याचा प्रकार आहे. अगदी. आणि उरलेली जी 20% रक्कम आहे ती कार्यकारी अभियंता यांनी स्वतः काम तपासून पूर्णत्वाचे प्रमाणपत्र, ज्याला कम्प्लिशन सर्टिफिकेट म्हणतात, ते दिल्यावरच अदा केली जाईल. हे ऐकायला खूप चांगलं वाटतं, पण प्रत्यक्षात यात एक अडचण येऊ शकते. समजा एखादा शेतकरी वैयक्तिक रागातून, राजकीय मतभेदातून किंवा इतर कारणाने सही करायला तयारच झाला नाही, तर कंत्राटदाराचे पैसे अडकून पडतील. तशी शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी प्रशासनाला मध्यस्थी करून योग्य तो तोडगा काढावा लागेल. तरीही शेतकऱ्यांच्या हातात एवढा मोठा अधिकार येणं ही या योजनेतील सर्वात जमेची बाजू आहे. हो, शेवटी ग्रामस्थांचा सहभाग हाच पारदर्शकतेचा पाया आहे. आता थोडं खर्चाच्या बाजूकडे येऊया. एवढे रस्ते बांधायचे म्हणजे पैसा आणि मटेरियल कुठून येणार? प्रति किलोमीटर रस्त्यासाठी किती खर्च अपेक्षित धरलाय? शासनाने या योजनेअंतर्गत करावयाचे रस्ते प्रामुख्याने मुरुमीकरणापर्यंत करणे अपेक्षित ठेवलं आहे. यासाठी प्रति किलोमीटर 15 लाख रुपये इतके खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. 15 लाख? अच्छा. आता साहित्याचा प्रश्न येतो. रस्त्यासाठी लागणारा मुरूम, माती किंवा दगड कुठून आणायचा? तर शासनाने यासाठी अत्यंत कल्पक आणि दुहेरी फायद्याचा उपाय शोधला आहे. तो कसा? शेत किंवा पाणंद रस्त्याच्या 5 किलोमीटर परिसरात जर लहान नदी, महसुली नाले, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, मामा तलाव किंवा जलसंधारण विभागाचे तलाव असतील तर त्या जलस्रोतांचे खोलीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. अरे वा. म्हणजे नद्या आणि तलाव खोल केल्यामुळे तिथे पावसाचं पाणी जास्त साठेल, ज्याचा थेट फायदा शेतीच्या सिंचनाला होईल. बरोबर. आणि त्या खोलीकरणातून जो मुरूम, माती, दगड किंवा काळी रेती निघेल ती या पाणंद रस्त्यांसाठी वापरता येईल. विशेष म्हणजे हे मटेरियल रॉयल्टी फ्री, म्हणजे स्वामित्वधन माफ करून वापरता येईल. अगदी बरोबर. आजकाल मुरूम आणि माती मिळवणं आणि त्याची वाहतूक करणं खूप खर्चिक झालंय. स्थानिक पातळीवर असं साहित्य मिळाल्याने वाहतुकीचा खर्च वाचेल आणि शासनाचा रॉयल्टीचा खर्चही वाचेल. तोच पैसा रस्त्याच्या दर्जामध्ये वापरता येईल. आणि समजा एखाद्या ठिकाणी खडी उपलब्ध असेल आणि 15 लाखांच्या बजेटमध्ये खडीकरण करणं शक्य असेल तर त्याला परवानगी आहे का? होय. जर 15 लाखांच्या मर्यादेत आसपास खडी उपलब्ध असेल तर खडीकरण करण्यास मुभा देण्यात आली आहे. अच्छा. आणि समजा खडीकरणासाठी 15 लाखांपेक्षा जास्त खर्च येत असेल तर शासनाच्या इतर कोणत्याही योजनेतून किंवा खासगी कंपन्यांच्या CSR फंडातून जर निधी उपलब्ध होत असेल तर त्या अतिरिक्त निधीचा वापर करून रस्ते अधिक पक्के करता येतील. तसंच जर रस्त्याला पाईप टाकून छोटी कॉन्क्रीटची भिंत बांधायची असेल तर आधी फक्त स्टोन पिचिंग म्हणजे दगडी बांधकाम करून काम भागत असेल तर प्रथम त्याची पडताळणी करावी आणि आवश्यक असेल तरच M10 कॉन्क्रीटची भिंत बांधावी.
असे निर्देश आहेत. यामुळे अनावश्यक खर्च नक्कीच टळेल. अत्यंत काटेकोर नियोजन दिसतंय. आता शेवटच्या आपण अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया. कंत्राटदाराने काम घेतलं पण ते अर्धवट सोडलं तर काय? हो, त्याच्यावर काही आर्थिक वचक असणं गरजेचं आहे. या कामांना तांत्रिक मंजुरी कोण देणार आणि परफॉर्मन्स सिक्युरिटीबद्दल काय नियम आहेत? तांत्रिक मान्यतेचे अधिकार रकमेनुसार विभागले आहेत. 25 लाख रुपयांपर्यंतच्या कामांना उपविभागीय अभियंता मंजुरी देतील आणि त्यापुढील कामांना कार्यकारी अभियंता मंजुरी देतील. जर वनविभागाची जमीन असेल तर अर्थातच त्यांची मान्यता लागेल. आता राहिला प्रश्न आर्थिक वचकाचा. जेव्हा कंत्राटदार निविदा भरतो तेव्हा त्याला कामाच्या रकमेच्या 2% किंवा 15 लाख रुपये यापैकी जी रक्कम मोठी असेल ती अनामत सुरक्षा ठेव म्हणून भरावी लागते. सिक्युरिटी डिपॉझिट म्हणजे कंत्राटदाराला काम सुरू करण्यापूर्वीच एक मोठी रक्कम गॅरंटी म्हणून शासनाकडे ठेवावी लागते. होय. जर त्यानं काम दर्जेदार केलं नाही, अर्धवट सोडलं किंवा मुदतीत पूर्ण केलं नाही तर ही रक्कम जप्त केली जाते आणि त्या कंत्राटदाराला थेट काळ्या यादीत म्हणजे ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं जातं. यामुळे कंत्राटदार काम हलक्यात घेणार नाहीत. नक्कीच. या संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी आणखी एक तरतूद केली आहे. कार्यान्वयन यंत्रणेने रस्त्याचं अंदाजपत्रक तयार करताना त्यात किमान 2% इतक्या आकस्मिक निधीची तरतूद करायची आहे. आकस्मिक निधी म्हणजे कंटिंजन्सी फंड. बरोबर. या निधीतून बाह्य यंत्रणेद्वारे एका स्थापत्य अभियंत्याची नेमणूक करण्याची मुभा विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीला दिली आहे. हा स्वतंत्र इंजिनियर केवळ गुणवत्ता तपासणीचं काम करेल. अच्छा, म्हणजे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन. हो. तसाच पंचायत समिती कार्यालयातील लेखाधिकारी यांना समितीत घेतल्याने पैशांच्या हिशेबात अचूकता येईल. एकंदरीत या संपूर्ण चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की 18 फेब्रुवारी 2026चं हे शुद्धीपत्रक केवळ कागदावरचे नियम नाहीत तर प्रत्यक्ष व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याचा एक मोठा प्रयत्न आहे. अगदी खरंय. च्या संमतीने आणि महसूल अधिकाऱ्यांसमोर नोंदणीकृत दानपत्राने होईल. बरोबर. दुसरं, वशिलेबाजी संपवण्यासाठी कंत्राटदार निवडीसाठी लॉटरी पद्धत. तिसरं, गुणवत्तेसाठी कोर कटिंग आणि कार्यकारी अभियंत्याची थेट तपासणी. होय. आणि चौथा व सर्वात क्रांतिकारी म्हणजे 80% बिलासाठी थेट स्थानिक शेतकऱ्यांचं प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलं आहे. सोबतच स्थानिक जलस्रोतांमधून रॉयल्टी फ्री मुरूम वापरल्याने खर्चात बचत आणि पाण्याचं संवर्धन असा हा दुहेरी फायदा आहे. हा सारांश अगदी अचूक आहे. हे सगळे नियम जर कागदावरून प्रत्यक्षात योग्य प्रकारे उतरले तर ग्रामीण आणि निमशहरी भागातील रस्त्यांचा आणि शेतकऱ्यांच्या गैरसोयीचा प्रश्न कायमचा सुटू शकेल. शासनाने कागदावर खूप चांगले अधिकार दिले आहेत. आता प्रत्यक्ष अंमलबजावणीत शेतकरी आणि प्रशासनाने मिळून ते यशस्वी करण्याची गरज आहे. नक्कीच. प्रेक्षकांना आजची ही सविस्तर चर्चा आणि विश्लेषण नक्कीच उपयुक्त वाटलं असेल. अशीच महसूल, शेती, जमिनीचे वाद आणि कायद्याशी संबंधित अत्यंत साधी, सोपी आणि खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी इन्फो इन मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एखाद्या महत्त्वाच्या शासकीय निर्णयावर सविस्तर माहिती हवी असल्यास खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जाता जाता या मूळ कागदपत्रात लपलेला एक अतिशय वेगळा आणि निसर्गाशी जोडलेला मुद्दा मी इथे मांडू इच्छिते. कोणता मुद्दा? आपण सहसा पाहतो की रस्त्यांची हद्द किंवा सीमा निश्चित करण्यासाठी सिमेंटचे खांब लावले जातात. पण या नव्या नियमांनुसार शासनाने एक अतिशय सुंदर निर्देश दिला आहे. तयार झालेल्या या पाणंद रस्त्यांची सीमा निश्चित करण्यासाठी सिमेंटचे खांब नव्हे तर अधिसूचित झाडे लावण्याचे स्पष्ट निर्देश या शुद्धीपत्रकात आहेत. अरे वा, हे तर खूपच छान आहे. जरा विचार करा, भविष्यात जेव्हा हे रस्ते पूर्ण होतील तेव्हा ते नुसतेच गाड्या जाण्याचे मार्ग नसून दुतर्फा झाडांनी नटलेल्या सुंदर हिरव्यागार वाटा बनतील. विकासासोबतच पर्यावरणाचा हा समतोल खरोखरच ग्रामीण महाराष्ट्राचं चित्र बदलू शकेल. या एका सकारात्मक आणि हिरव्यागार भविष्याच्या विचारावर आज आपण इथेच थांबूया. हा खरोखरच विचार करायला लावणारा आणि सुखद असा मुद्दा आहे. विकासाची आणि निसर्गाची अशी सांगड खऱ्या अर्थाने बळीराजाचं जीवन समृद्ध करेल. या सकारात्मक विचारासोबतच आजची ही माहितीपूर्ण चर्चा आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि महत्त्वाच्या विषयासह फक्त इन्फो इन मराठीवर. धन्यवाद.